ब्लॉग मी तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आज आहे रविवार आणि इकडे सकाळी सकाळी मस्त पौष्टिक असा नाश्ता मी आज करणार आहे। तर आपण बीट घेतला इकडे अर्धा, त्यानंतर दुधी घेतलेला आहे अर्धा, तो किसून घ्यायचा आहे। त्यामध्ये कांदा, कोथिंबीर, जिरे, हळद, लाल तिखट घालायचं, आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि त्यामध्ये धनेपूड घालायची आपल्याला 2 चमचे। त्यानंतर त्यामध्ये आपल्याला डाळीचं पीठ घालायचं आहे आणि मिक्स डाळींचं पीठ घालायचं आहे। छान असं पाणी घालून आपल्याला फेटून घ्यायचं आहे। थोडंसं पातळ करायचं आहे, खूप असं घट्ट करायचं नाही। आणि मस्त असं बघा त्याला कलर आलेला आहे बीटचा। तर हे आपण आता तव्यावर पसरून घेणार आहे, तेल घालायचं आहे आणि त्यावर पळीच्या मदतीने पसरून घ्यायचं आहे। दोघं बाजूने छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे मस्त असं। आणि आपला गरमागरम हा नाश्ता तयार झालेला आहे। खूप टेस्टी लागतं, तुम्ही अगदी 2-3 खाऊन जाणार एकदा केले तर। नक्की ट्राय करून बघा आणि हेल्दी पण आहेत आणि बीट्स आता किती सुंदर असा कलर आलेला आहे। तर या ठिकाणी बघा मस्त असं आपण आता सर्व करणार आहे टोमॅटो सॉसबरोबर किंवा मेयोनीज सोबत किंवा शेजवान चटणीसोबत पण खाऊ शकता तुम्ही आणि नुसतंच खायला भारी लागतं अजून। तर आजचा हा नाश्ता झाल्यानंतर मुलांना तर खूपच आवडला। इकडे हे नारळ पण खूप दिवस झाले पडलेले होते, तर त्यांना साफ करून घेतलं आणि इकडे बघू शकता एवढा मोठा मोड आलेला आहे त्याला। आणि काय म्हटलं झाड उगवते की काय, तर मस्त अशी ट्रिक तुम्हाला दाखवणार आहे आता। तर नारळ आपल्याला चमच्याने किंवा आपण कशाने तरी काढत बसतो आणि खूप वेळ जातो काढायला, कधी कधी तर हातालाही लागून जातं। तर या ठिकाणी आता बघा ते काढून घेते मी त्यातलं पाणी, कारण काही वेळा पाणी असलं का चांगलं असतं, ते गोड लागतं प्यायला वगैरे, तर मग म्हटलं प्यायला कामात येईल। तर या ठिकाणी आता फोडून घेते। मग पाणी काही खूप जास्त निघालं नाही, त्यामध्ये अगदी थोडंच पाणी निघालं। पण आतमध्ये बघितलं ना मी, तर त्यामध्ये हे आलेलं होतं, फूल आलं होतं, त्याला कोकोनट फ्लावर असं म्हटलं जातं। तर बघूया म्हटलं काय करायचं त्याचं, तर मला वाटलं ते खराबच झालं आहे की काय म्हटलं नारळ। पण मग आम्ही बघितलं आधी की म्हटलं ते खाता येतं, तर दुसरं पण नारळ म्हटलं फोडून घेते आधी आणि मग बघूया म्हटलं त्याचं काय करायचं, कारण ते जर खराब झालं असेल तर मग काही उपयोग नाही, म्हटलं टाकूनच द्यायला लागेल। आणि दुसरं नारळ तर बघा आपोआपच निघालं आहे, ते थोडंसं पाणी आटल्यानंतर कोरडं झालं आहे, तर फोडल्यानंतर छान असं निघालं ते। तर म्हटलं चला याचं तर कामच नाही आता, याला हे करायचं आपल्याला। आता हे पण काढून घेते मी आणि उरला अजून एक नारळ, तर 2 नारळांचा मी तुम्हाला दाखवणार आहे की पटकन कसं आपण करवंटीतनं त्याला काढता येईल आपल्याला, कारण करवंटीतनं काढायला खूप वेळ जातो आपल्याला। तर आता याच्यात तर काही पाणी वगैरे नव्हतं, हे कोरडंच झालेलं होतं। तर हे बघा असं कोकोनट फ्लावर त्यामध्ये आलेलं असतं आणि ते खाऊन पण बघितलं आम्ही, तर टेस्ट छान होता त्याचा, असं एवढं काही वाईट नव्हता। मग तो काढून घेतला आणि त्यानंतर मग ते नारळ पण मी टाकणार आहे। तर या ठिकाणी ना असं कापून घेतलं, ते सगळंच चमच्याने काढून घेतलं मग। तर हे आपण आता कुकरमध्ये टाकणार आहे। तर पाणी घ्यायचं आपल्याला कुकरमध्ये आधी थोडंसं आणि मग त्यामध्ये घालायचं आहे, म्हणजे आपली वाटी बुडेल खोबऱ्याची एवढं पाणी घ्यायचं आहे आणि कुकरमध्ये घालून द्यायचं आहे आपल्याला। आणि ते पाणी थोडं गरम करायचं, उकळेल एवढं, किंवा मग 1 शिट्टी घेऊन घेतली तरी चालणार आहे। आणि लागलीच आपलं नारळ असं पटकन बाहेर येऊन जातं, अगदी सोपी ट्रिक आहे। फक्त कुकरमध्ये आपल्याला लावायचे, ते काढत बसण्यापेक्षा अगदी 2-3 मिनटात निघून जातात आणि अगदी पूर्ण वाटीच्या वाटी निघते। म्हणजे आपल्याला जर का किसायची वगैरे असेल तर बरं पडतं, कारण आपण जे चमच्याने काढतो ना तर मग ते तुकडे होतात। तर या ठिकाणी बघा आता त्यांना 1 शिट्टी घेऊन घेतली मी आणि इतकं इझी निघतं ना, तर हे बघा आणि छान असं वर्क करते ही ट्रिक। तर म्हटलं चला आयडिया छान आहे ही, तर आपण तसंच करूया। जास्त नारळ असली तर त्यावेळेस करायला काहीच हरकत नाही। त्यानंतर इकडे लाडूबाई आता बाल्कनीत घेऊन बसलेली होती नारळं आणि म्हटले की मी किसून देते, मला का याचा हलवा करून दे खोबऱ्याचा, तर तिला खूपच आवडतं। म्हटलं ठीक आहे, मग तिला म्हटलं की तूच किसून घे आता सगळे खोबरं। तर ती किसायला बसली होती इकडे आणि छान वाटत होतं उन्हामध्ये बसल्यानंतर। आता थंडीचे दिवस आहे तर बरं वाटतं उन्हात बसलं का। तर या ठिकाणी आता सगळं खोबऱ्याचा किस झाल्यानंतर मग तिला छान असं खोबऱ्याचा हलवा करून देणार आहे मी। तर 2-3 नारळांचा खूप सारा असा किस होतो, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही, भरपूर होऊन जातो तो। त्यानंतर आता बघा असा किसून घेतला तो खोबऱ्याचा किस आणि जे तुकडे होते ना बारीक बारीक, ते पण त्यातच चिरून टाकून दिले आम्ही। तर या ठिकाणी आता कढईमध्ये तूप घातले 3 चमचे। त्यानंतर त्यामध्ये आपल्याला किस घालून द्यायचं आहे सगळं आणि परतून घ्यायचं आहे चांगलं व्यवस्थित सगळ्या बाजूने। त्यानंतर त्याच्यामध्ये साखर घालायची आपल्याला। तर 3 नारळाचा किस होता हा, तर 3 वाट्याने साखर घातली होती।
आपल्याला थोडं कमी गोड पाहिजे असेल तर 2-2.5 वाटी आपण साखर घालू शकतो. तर यामध्ये आता किस टाकून दिला आहे मी खोबऱ्याचा आणि चांगला परतून घ्यायचा आपल्याला तो आणि त्यामध्ये मग आपल्याला साखर घालायची आणि जर का आपल्याला साखर नसेल घालायची तर आपण त्यामध्ये गूळ पण घालू शकतो. परतून घेतल्यानंतर त्यामध्ये साखर घालायची आणि साखर घातल्यानंतर तर चांगलं व्यवस्थित परतून घ्यायचं आपल्याला आणि त्यानंतर मग आपण एक 1.5 वाटी घालायचं आहे दूध आपल्याला आणि छान असं शिजवून घ्यायचं आहे. मस्त आपला हलवा तयार होऊन जातो. त्यानंतर रात्रीच्या जेवणात कढी केली होती मस्त गरमागरम, खूप दिवसांनी कढी केली आणि खिचडी. तर या तुम्ही पण जेवायला आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत बाय.